श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. पौराणिक ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व देखील विशद केले आहे. अक्षय म्हणजे कधीही कमी न होणारा. त्यामुळे अक्षय तृतीयेला काही गोष्टी विशेष करून खरेदी करतात. असे म्हणतात या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टींमध्ये भरभराटी येते. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी नाही तर सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तूंची खरेदी तुम्हाला करता येईल, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि घरामध्ये भरभराटी येईल. तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने हिंदू धर्मात या सणाला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरात सुख, शांती, समृद्धी आणि संपत्ती यावी याकरिता देवी लक्ष्मीला पूजले जाते. अक्षय तृतीयेला ज्या गोष्टी खरेदी केल्या जातात त्यात भरभराट होते असे मानल्याने या दिवशी विशेषतः सोनं आणि चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशिष्ट वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते. अक्षय तृतीया म्हटलं की डोळ्यासमोर लगेचच सोन्या चांदीची दुकानं येतात. या दिवशी लोक आवर्जून सोनं चांदी खरेदी करतात, कारण अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या धातूंना समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानल्याने घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होते असे म्हणतात. पण सोन्या चांदीचे वाढते भाव पाहता प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळे सोन्या चांदीपेक्षाही काही मौल्यवान अशा वस्तूंची आपण खरेदी करू शकतो. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन घर खरेदी करणं, गाडी खरेदी करणं, त्याचबरोबर नवीन कपडे खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. अक्षय तृतीयेला गाड्याच्या शोरूमच्या बाहेर खरेदीसाठी गर्दी झालेली पाहायला मिळते. कारण या दिवशी नवीन गाडी खरेदी करणं मुहूर्त पाहून खरेदी केली जाते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी गाडी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या घरी अनेकांच्या घराची पूजा वास्तुशांती असल्याचे पाहायला मिळते. या दिवशी अनेक जण घर खरेदी देखील करतात. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा सण सुख समृद्धी घेऊन येत असल्याने या दिवशी खरेदी केलेली वास्तू कायम भरभराट देते असे मानतात. तसेच वास्तुशांती करून या दिवशी घरात प्रवेश करणे देखील खूप शुभ मानले जाते, कारण यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि समृद्धी वाढते. आता आपण बघूयात की लक्ष्मी स्वरूप अशा कोणत्या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याला महत्त्व आहे. तर सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्ही खरेदी करू शकता ती म्हणजे तांब्या व पितळेची भांडी. घरात अन्नपूर्णा देवी भरभराट देत असे म्हणतात. त्यामुळे अक्षय तृतीयेला तांब्याची किंवा पितळेची भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये कायम अन्नधान्याची भरभराट होते. कारण सोन्या चांदी इतकेच मौल्यवान तांब्या पितळेच्या भांड्यांना मानलं जातं आणि ह्या दोन्ही धातूंमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे रोजची देवपूजा असेल किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी केली जाणारी पूजा असेल, त्यावेळेस आपण तांब्या पितळेची भांडी ही पूजेमध्ये आवर्जून वापरतो. म्हणून तांब्या पितळेची भांडी या दिवशी खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यानंतरची पुढची वस्तू, अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तिची पूजा करतात. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित केला जातो. आपण धनसंपत्तीचे देवता म्हणून देवी लक्ष्मीकडे पाहतो. आर्थिक अडचणी देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी कवड्या खरेदी करून लक्ष्मीला अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. 5 किंवा 7 या संख्येमध्ये कवड्यांची खरेदी करून आणायची आहे आणि त्यानंतर त्याची स्थापना तुम्ही देव्हाऱ्यामध्ये करू शकता किंवा त्या कवड्या अक्षय तृतीयेच्या दिवशी देव्हाऱ्यासमोर ठेवून त्याचं पूजन करून त्यानंतर त्या कवड्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. असं केल्याने तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढते, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करण्याची परंपरा देखील आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ का खरेदी करावं? तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मीठ खरेदी केल्याने किंवा मीठ खरेदी करून दान केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तुम्हाला सर्व त्रासांपासून आराम मिळतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी केले जाते.
साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ खरेदी करणे खूप शुभ असते. अक्षय तृतीयेला सैंधव मीठ खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि या मिठाद्वारे घरातील वास्तुदोष देखील दूर करता येतात असे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले मीठ तुम्ही स्वयंपाक करताना देखील वापरू शकता. कारण मीठ जे आहे ते शुक्र आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार असलेल्या चंद्रग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. म्हणूनच या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते आणि मानसिक शांती मिळते. मिठासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी अख्खे धने खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. असं म्हणतात की अक्षय तृतीयेला धने घरी आणल्याने सुख आणि समृद्धी येते. आपण दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी धण्यांची खरेदी करतो. अगदी त्याच प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी धन खरेदी केल्याने त्याचं आपल्याला अक्षय पुण्यफळ मिळतं. आपल्या धनामध्ये वाढ होते अशी मान्यता आहे. त्यापुढची वस्तू म्हणजे आपण रोज देवपूजा करत असताना आपल्या देवघरातील देवी-देवतांची विधिवत पंचोपचार पूजा करत असतो. त्या देवी-देवतांना प्रिय असलेले काही यंत्र जर आपल्या देव्हाऱ्यात असतील तर ते प्रसन्न होतात. तर असंच एक शुभ यंत्र जे देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्राची खरेदी करून तुम्ही देव्हाऱ्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी स्थापना केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. कारण ज्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केलेली असते तिथून देवी लक्ष्मी कधीच जात नाही. श्रीयंत्रासोबतच दक्षिणावर्ती शंख खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. दक्षिणावर्ती शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानण्यात येतो आणि ज्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित केलेला असतो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मी इतकाच श्री नारायणाला देखील अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे दक्षिणावर्ती शंखाची देखील तुम्ही स्थापना करू शकता. त्यापुढची वस्तू जी अक्षय तृतीयेला खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि ही वस्तू खरेदी करून आणल्यानंतर आपल्या घरामध्ये अक्षय फलप्राप्ती होते अशी मान्यता आहे. तर बघा, मातीला आपण धरणीमाय असं म्हणतो. माता म्हणून तिची पूजा करतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती मातीची भांडी घेणे शुभ मानतात. कारण मातीची भांडी विशेषतः धान्य आणि डाळी साठवण्यासाठी वापरली जाणारी भांडी संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी मातीची भांडी खरेदी करावीत. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी माठाची खरेदी केली जाते. माठाचं दान केलं जातं. हे मातीचं भांडं दान केल्याने आपल्याला पितृऋणापासून मुक्ती मिळते. पण हे भांडं दान करण्यासाठी तुम्हाला ते पाण्याने भरायचं आहे. त्यामध्ये एक सुपारी टाकायची आहे आणि हे मातीचं भांडं तुम्हाला ब्राह्मणाला दान करायचं आहे. असं केल्याने आपल्याला असलेला अनेक पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो आणि पितृऋणापासून देखील मुक्ती मिळते. याशिवाय नवीन माठ किंवा मातीचं भांडं तुम्ही गरजू व्यक्तीला देखील दान करू शकता. जी व्यक्ती मातीचा माठ खरेदी करू शकत नाही अशा गरजू व्यक्तींना तुम्ही नक्कीच हा माठ दान करा. यामुळे देखील तुम्हाला केलेल्या दानाचं अक्षय पुण्य फळ मिळेल. याशिवाय घरामध्ये कासव खरेदी करणं देखील अतिशय शुभ मानलं जातं. आपल्या देवघरामध्ये कासव असावा. कासव हा लक्ष्मी स्वरूप मानला जातो आणि हा कासव खरेदी करून आणल्यानंतर त्याची स्थापना तुम्ही देव्हाऱ्यामध्ये करू शकता. बघा, पंचधातूचा किंवा पितळेचा कासव जो आहे तो देवघरामध्ये स्थापित केला जातो. तुमच्या देवघरामध्ये जर आधीपासूनच कासव असेल आणि तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कासव ठेवायचा असेल तर क्रिस्टलचा कासव खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं. तांब्याचा किंवा पितळेचा कासव जो आहे, जो लक्ष्मी यंत्र असलेला असतो, तो नेहमी तांदळात ठेवला जातो आणि जो क्रिस्टलचा कासव आहे तो पाण्यामध्ये ठेवला जातो. तर याची देखील तुम्ही खरेदी अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता. या व्यतिरिक्त उंबरठ्यावरती लावण्यासाठीची लक्ष्मीची पावलं जी आहेत ती देखील तुम्ही या दिवशी खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं. तिची कृपा घरामध्ये अखंड राहते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी करण्याला देखील खूप महत्त्व आहे. कापूस हा पांढरा शुभ्र असतो आणि कापूस फारसा महागही नसतो आणि सोन्यापेक्षाही मौल्यवान असा कापूस आहे. कारण कापसाची वात बनवूनच आपण दिवा प्रज्वलित करत असतो आणि दिवा हा प्रकाश देतो आणि दिव्यामुळेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा कापसाची खरेदी देखील तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता. या व्यतिरिक्त अक्षय तृतीयेला पिवळी कावरी देखील खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. याची खरेदी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेला बार्ली खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं. बार्ली हा एक धान्याचा प्रकार आहे. तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये बार्ली ही सहज मिळून जाते. ही बार्ली खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला तिची विधिवत पूजा करायची आहे. कारण ही बार्ली लक्ष्मी स्वरूप मानली जाते आणि सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी वस्तू ही तुम्हाला
किराणा दुकानामध्ये मिळेल आणि ही बारली खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही ही एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून जर तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुम्ही पैसा वगैरे ठेवता त्या ठिकाणी ठेवली तर तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची, धनधान्याची कमतरता राहत नाही आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते अशी देखील मान्यता आहे. या व्यतिरिक्त तुम्ही पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता. पिवळी मोहरी ही अनेक तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते. अक्षय तृतीयेला पिवळी मोहरी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळ्या वस्तू खरेदी करणं आवश्यक असतं. ज्यामध्ये सोनं हे पिवळंच असतं, त्यामुळे पिवळ्या रंगाची ही मोहरी तुम्ही खरेदी करून आणू शकता. यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. पिवळी मोहरी खरेदी करून आणल्यानंतर तिचं तुम्हाला पूजन करायचं आहे आणि रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ ही पिवळी मोहरी जी आहे ती कापुरासोबत जाळायची आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदते. या व्यतिरिक्त तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता, नवीन घराची खरेदी करू शकता, कारण सांगितल्याप्रमाणे नवीन घर किंवा वाहन खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. आणि जर तुम्हाला जमिनीचा व्यवहार करायचा असेल, नवीन घरात जे आहे ते ताब्यात घ्यायचं असेल, नवीन घराची वास्तुशांती करायची असेल, तर हा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी तुम्ही नक्की या गोष्टी करू शकता. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी विवाह मात्र केला जात नाही. विवाह, मुंज, लग्न यासारखे धार्मिक कार्य या दिवशी करणं वर्ज्य आहे. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू श्रीराम आणि देवी सीतेचा विवाह झाला होता. कारण या दिवशी केलेला विवाह जो आहे तो फारसा शुभ मानला जात नाही, तो फार काळ टिकत नाही अशी मान्यता आहे. तर या काही शुभ वस्तूंची खरेदी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायची आहे. आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक वस्तू खरेदी कराव्यात असं नाही. जी जमेल ती वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी सोनं, चांदी आवर्जून खरेदी करावं. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.